भारतीय नौदल सध्या समुद्रात एक गुप्त युद्ध लढतंय। या मोहिमेचं नाव आहे ऑपरेशन संकल्प। आता तुम्ही म्हणाल, युद्ध त्या 3 देशांमध्ये सुरू आहे, तर आपलं नौदल तिथे समुद्रात काय करत असणार? या प्रश्नाचं उत्तर दडलंय तुमच्या गाडीच्या पेट्रोल टँक मध्ये। ते म्हणजे कसं, तर भारत आपलं 85% तेल आयात हे समुद्रातून करतं। त्यातलं 62% तेल, ज्याची किंमत साधारण 66 अब्ज डॉलर एवढी आहे, ते फक्त आखाती देशांमधून येतं। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जगातले सर्वात महत्त्वाचा एनर्जी हायवे। जर तिथे एखादं जहाज जरी हल्ल्यात अडकलं, तर भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही। हे संकट ओळखून 2019 मध्ये जेव्हा व्यापारी जहाजांवरती हल्ले झाले, तेव्हा भारतानं या ऑपरेशन संकल्पाचा पाया रचला। हे ऑपरेशन म्हणजे केवळ जहाजांची गस्त नाही, तर हा समुद्रातला अद्वैत गड आहे। आतापर्यंत या मोहिमेसाठी भारतात 23 शक्तिशाली युद्धनौका तयार करण्यात आल्या। सरासरी दररोज 16 भारतीय ध्वज असलेली जहाजे नौदलाच्या Z+ सुरक्षिततेखाली हा धोकादायक मार्ग पार करतात। सध्या तिथे INS तलवार सारखी आधुनिक स्पीड फ्रिगेट तैनात आहे। त्याबरोबरच मार्कोस कमांडोज देखील आहे। म्हणूनच आज तुमची आणि देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित असल्याचं आपण पाहू शकतो। पण 2026 मधलं चित्र बदललंय। सध्या पूर्व मध्यमध्ये तणाव शिगेला पोहोचलाय। 4 मार्चला IRIS डेना जहाज हल्ल्यानंतर बुडवल्यावर परिस्थिती आणखीनच चिघळली आहे। अशा वेळी भारतीय नौदल तिथे केवळ रक्षक नाही, तर फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून काम करतंय। जेव्हा अमेरिका आणि युरोपची जहाजे संकटात असतात, तेव्हा मदतीसाठी धावून जाणारा पहिला हात हा भारताचा असतो। हे ऑपरेशन सिद्ध करतं की हिंद महासागराचा खरा राजा हा भारतच आहे। हा प्रश्न फक्त तेलाचा नाही, तर हा प्रश्न आहे एका महाशक्तीच्या स्वाभिमानाचा। हे सर्व ऑपरेशन कुठून कसं सुरू झालं, आज नक्की काय करतंय, आणि अजून काही गुपित आम्ही शोधून काढून त्याचा एक रिपोर्ट तयार केलाय। कमेंट बॉक्स मध्ये जय हिंद इतकाच शब्द लिहा। तुमच्या DM मध्ये मी तुम्हाला सगळं सेंड करेल।